नमस्कार. नमस्कार. मस्त वाटते ना. हॅलो, भारी वाटतं ना सगळ्यांना ऐकून. येस. असं वाटतं की आम्हाला पण बोला पाहिजे. हॅलो, बरोबर ना. तर बघा मी तर तसंच आम्ही पण विचार करत होतो की ज्यावेळी आम्ही सुरुवात केली त्यावेळी आम्हाला पण भारी वाटायचं स्टेजवर येण्यासाठी किंवा स्टेजवर बोलतात. तसं आम्ही पण काही दिवसांनी बोलू हे आम्हाला पण वाटत होतं. मित्रांनो, खरं जे मेहनत करतात किंवा जे काम करतात त्यांना वाटत असतं की इथं आल्यानंतर काय असतं. हॅलो, बरोबर ना. तर बघा मित्रांनो, तसं तुम्ही बसला तसं मी पण बसलो होतो काही वर्ष आधी. 5 वर्ष आधी आणणारी व्यक्ती जवळची होती. अशी ग्रेट व्यक्तिमत्व एमटीसी सिलिंग अचीवर रोहित सरांसाठी वंदन करतो मित्रांनो. 5 वर्ष आधी मित्रांनो जर माझं बॅकग्राऊंड जर बघायचं म्हटलं तर मी जॉब केलेत, बिझनेसेस केलेत आणि खरंच मला काय ना काय बिझनेस करायचा होता. एकच होतं की फक्त फायनान्शियल वीक होतो मित्रांनो, कारण फायनान्शियल कंडिशन नव्हती बिझनेस करण्यासाठी. मी घरी डिमांड पण केली होती, पण घरी ती डिमांड अशी केल्यानंतर घरच्यांकडे पण नकारला मित्रांनो. बरोबर. त्यानंतर मी कुठल्या ना कुठला शोधत होतो, कुठल्या ना कुठल्या सर्चमध्ये होतो आणि काय करायचा उद्देश नव्हता किंवा काय गोष्टी समजत नव्हत्या, कळत नव्हत्या. त्या कंडिशनमध्ये माझे मित्र आले. त्यांनी म्हटले आपल्याला नाही का म्हणजे तुला आयुष्य बदलायचं आहे. हॅलो, म्हणजे तुला ही परिस्थिती बदलायची आहे का, तुला जिंदगी बदलायची आहे काय. म्हटलं मला हा सर कुणाला नाही वाटत बदलायचं. हॅलो, मग मी म्हटलं चला म्हटलं काय तुमचं आहे ते बघूया. मला पण खरंच काय ना काय आयुष्यामध्ये करायचं म्हटलं. त्याने आणले मला असंच. मी 500 लोकांमध्ये हा सेमिनार बघितला. सुरुवातीला काही गोष्टी कळाल्या नाही मित्रांनो. आणि जी लास्टला व्यक्ती आली त्या व्यक्तीच्या स्टोरीला मी कुठे इन्स्पायर झालो मित्रांनो. ती स्टोरी मला रिलेट केली की हा व्यक्ती करू शकते तर 100% मी पण करू शकते मित्रांनो. हा माझ्यामध्ये मी विश्वास निर्माण केला. मी गेलो, नंतर मी जी चूक केली ती तुम्ही नका करू. मी इथं ऐकलं 5 तास ऐकलं मित्रांनो. मी सांगितलं 2 मिनिटात घरी 10,000 द्यायचे, प्रोडक्ट घ्यायचे आणि काम करायचे, पैसे मिळतात. हॅलो, बरोबर. त्यानंतर घरच्यांकडून पण काय ना काय बॅड एक्सपिरियन्स होते. वडिलांनी पण नकार दिला असलं काय करू नको. बरोबर आहे ते तुझं कॉलेज कर, जॉब कर, कुठं ना कुठं पोलीस भरती इकडे तिकडे ट्राय कर, हे कर ते कर, अशा घरून पण मला हे आलं. त्यानंतर बघा मित्रांनो, मी घरच्या माघारी सुरुवात केलेली. त्यानंतर घरच्या माघारी जर मला सपोर्ट कोणाचा होता तर माझ्या आईचा होता मित्रांनो. आज खरं सांगतो, आज मदर्स डे. हॅलो, आहे ना. हॅलो, तर बघा मित्रांनो, आज मदर्स डे. आज 3 वर्ष झाले मला आई नाही. हॅलो, तर इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माता बंधूंना मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझ्यासोबत जे आहे मी सांगतो मित्रांनो, जे आहे ते आई वडिलांच्या नजरेतच करा. हॅलो, आई वडील सोडलं तर दुसरं कोण नसते. बरोबर ना. बघा मित्रांनो, आज प्राऊड फील आहे. आज जर बदल सांगायचं म्हटलं सिस्टमच्या माध्यमातून आज 9 लाखाच्या गाडीतून फिरते मित्रांनो. 5 वर्ष झाले मला या सिस्टममध्ये. त्यानंतर मी घर चेंज केले मित्रांनो ह्या सिस्टमच्या माध्यमातून. बरोबर. आणि तुम्ही अमाऊंट ऐकला. हॅलो, ऐकलं ना. आम्ही आलो होतो फक्त 5 वर्षासाठी. मला 5 वर्ष साडेबाईसाठी मी या उद्देशाने आलो होतो मित्रांनो या सिस्टममध्ये. आज जर आठवड्याचं इन्कम जर ऐकलं बरोबर तर तुम्ही बघितला तर मित्रांनो जे हायस्ट इन्कम आहे 2,10,000 रुपये. कधी मी विचार पण नाही. ही ताकद माझी नाही, ही ताकद माझ्या टीमची, ही ताकद त्या सिस्टमचे, ही ताकद माझ्या ऑल लिडरची मित्रांनो. आज हायस्ट इन्कम आठवड्याचं 2,10,000 सुद्धा सिस्टमच्या माध्यमातून घेतले मित्रांनो. जर आमच्या बाबतीत होऊ शकतं तर तुमच्या बाबतीत 100% होणार आहे. फक्त एवढंच आहे, तुम्ही जे करता ते करत साईड बाय साईड करायचं. हाय ते काम सोडायचं नाही मित्रांनो. तुम्हाला पण माझ्याकडे येण्याकरता शुभेच्छा. आणि इथून पुढे जे येणार आहेत त्यांना फक्त कानाची उंजळ करून ऐका मित्रांनो. आज त्यांनी ऐकून आम्ही मित्रांनो त्यांच्या कुठं पाऊल टाकून आज इथपर्यंत मित्रांनो. तर तुम्हाला पण माझ्याकडे येण्याकरता शुभेच्छा. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त महाराष्ट्र.